वसा घेऊया धर्मवीराचा बहुजन सारे सुखवाला अविरत झिजुनी ज्ञानदिनाने मोठा सारा उजळाया। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। मागील पाठामध्ये आपण ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ही कविता आपण पाहिली। यानंतर आपण सुरू करत आहोत 1.4 मिस स्लीपरी। या पाठामध्ये सर्वात प्रथम आपण आज पाहणार आहोत वॉर्मिंग अप आणि चिटचॅट। याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण पाहूया। वॉर्मिंग अप आणि चिटचॅट। ओके, क्वेश्चन नंबर 1 पहा बघा। क्वेश्चन नंबर 1, डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स वाय? तुम्ही तुमच्या मित्राशी वाद घालता का? येस और नोचं उत्तर आहे। आता हे कशावरून? तर वाक्याची सुरुवात डू म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदानं वाक्याची या प्रश्नाची सुरुवात झालेली आहे। म्हणजे तुम्हाला इथं उत्तर येस किंवा नो द्यायचं आहे। आपण मित्राशी वाद घालतोच नेहमी, कोणीच वाद घालत नाही असं होऊ शकत नाही। काय म्हणायला पाहिजे? होय मी वाद घालतो। आणि व्हाय याला कारणसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। कशासाठी? एखादे आर्ग्युमेंट असेल, एखादी भावना असेल किंवा एखादं मत असेल, त्याच्यावरून आमचे वाद होतात। मित्र म्हटल्यानंतर हे गोष्टी आल्याच। मग याच्यासाठी काय लिहिताल उत्तर तुम्ही पहा। येस, सुरुवात प्रश्नाची उत्तराची सुरुवात कशी येईल? येस, समटाइम्स आय आर्ग्यू विथ माय फ्रेंड्स। त्याच्यानंतर काय म्हणाल तुम्ही? व्हायचं उत्तर काय दिलं? वी आर्ग्यू ऑन एनी फिलिंग्स और एनी जजमेंट। एखादा निर्णय, जजमेंट, JUDGEMENT, जजमेंट। एखाद्या निर्णयावर किंवा एखाद्या भावनेवरती, एखाद्या प्रतिक्रियेवरती आमचा वाद होतो असं तुम्ही सांगू शकता। क्वेश्चन नंबर 2 बघा। क्वेश्चन नंबर 2 काय बघा? डू यू स्टॉप युअर आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाइम और कंटिन्यू इट फॉर अ लॉंग टाइम? तुम्ही तुमचा वाद काही काळानंतर थांबवता का तसंच पुढं चालू ठेवता? आता याच्यासाठी उत्तर काय सांगावं लागेल की एखाद्या चांगल्या विषयावर वाद-विवाद करणं हे ठीक आहे, परंतु आपला वाद हा कसा पाहिजे? निकोप पाहिजे आणि त्याच्यानंतर तो मिटलाही पाहिजे। मग याच्याबद्दल उत्तर काय लिहितात? इट्स इम्पॉर्टंट टू फाईट फेअर। वाद एखाद्या चांगल्या विषयावर घालणं हे महत्त्वाचं आहे। काय उत्तर येईल त्याचं बघा? इट इज इम्पॉर्टंट टू फाईट फेअर अँड मेकअप। टू फाईट फेअर अँड मेकअप। टू फाईट फेअर अँड मेकअप। टू मेकअप। अजून काय म्हणाल? आफ्टर आर्ग्युमेंट, एखादा वाद झाल्यानंतर हे करू शकतो। क्वेश्चन नंबर 3 बघा। वाय डू पीपल क्वॅरल और फाईट? लोक का भांडतात? की ते त्यांच्या मतावर ठाम असतात, ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत, दुसऱ्यांचं मताचा आदर करत नाहीत, म्हणून लोक भांडतात। याच्यासाठी उत्तर काय लिहिताल तुम्ही? वाय डू पीपल क्वॅरल फाईट? दे आर नॉट रेडी टू कॉम्प्रोमाइज। कोणता शब्द वापराल तुम्ही? कॉम्प्रोमाइज, COMPROMISE, कॉम्प्रोमाइज। अँड नॉट रेडी टू काय म्हणाल तुम्ही? नॉट रेडी टू लिसन ऑदर्स ओपिनियन। ओपिनियन हा शब्द आलाय। ओपिनियन, OPINION। ओपिनियन म्हणजे मत। ते दुसऱ्याच्या मताचा आदर करत नाहीत किंवा ऐकत नाहीत। दे डू नॉट लिसन ऑदर ओपिनियन। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 काय आलं बघा? डू यू फॉरगिव्ह ऑर पनिश आवर डिअर वन्स आफ्टर देअर मिस्टेक्स? काही चुका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तीला पनिश म्हणजे शिक्षा करताना सोडून देता। आता काय म्हणायला पाहिजे की शिक्षा करणं ही कशावर आधारित आहे? त्या परिस्थिती कोणती आहे किंवा त्यांनी चुकांची वारंवारता, परत परत ती जर चूक करत असेल तर
पनिशमेंट होऊ शकते, परंतु सर्वात चांगलं काय की त्यांना माफ करणं हे सर्वात चांगलं आहे. याच्यासाठी उत्तर काय लिहू शकताल तुम्ही? ॲट फर्स्ट वी हॅव टू फॉरगिव्ह देम. फॉरगिव्ह हा शब्द इथं आलेला आहे, माफ करणे. फॉरगिव्ह देम. अँड पनिशमेंट इज बेस्ड ऑन सिच्युएशन. पनिशमेंट कशावरती अवलंबून आहे? पनिशमेंट इज बेस्ड ऑन सिच्युएशन. सिच्युएशन म्हणजे परिस्थितीवर अवलंबून आहे. अजून कशावर आहे? ऑर रिपिटेशन ऑफ मिस्टेक. रिपिटेशन म्हणजे वारंवारता, म्हणजे ते एखादी चूक वारंवार करत असाल. रिपिटेशन ऑफ मिस्टेक्स. एखादी चुका वारंवार करत असतील तर त्याच्यावर सुद्धा पनिशमेंट अवलंबून आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. व्हॉट डू यू फील आफ्टर अ क्वॅरल विथ डिअर वन्स. एखाद्या जवळच्या प्रिय व्यक्तीबरोबर भांडण झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? वाईट वाटतं. इट इज पेनफुल टू क्वॅरल विथ डिअर वन्स. मग काय करायला पाहिजे? इट इज बेटर टू कीप काम अँड क्वाईट. टू कीप काम अँड क्वाईट. कसं राहायला पाहिजे आपण? शांत. काम अँड क्वाईट. क्वाईट. शांत राहिलं पाहिजे आपण. आपला स्वभाव शांत ठेवला पाहिजे, म्हणजे भांडण होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलं आहे. थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ऑप्शन ॲज पर युअर चॉईस. खाली काही प्रश्न विचारलेले आहेत आणि पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. त्या पर्यायापैकी योग्य पर्याय जो तुम्हाला वाटतोय त्या पर्यायावरती तुम्हाला टिक करायचं आहे. बघा काय म्हटलं आहे. ए. डू युअर क्लासमेट टीज, ट्रबल अँड अवॉइड यू. तुमचे वर्गमित्र तुम्हाला टीज म्हणजे चिडवतात का, त्रास देतात का किंवा टाळतात का? असं काय होतं का तुमच्या बाबतीत? तर कधी कधी होतं हे. सगळ्यांच्याच बाबतीत, कुणाच्याच बाबतीत होणार नाही. मला चिडू शकत नाहीत, मला त्रासच देऊ शकत नाही आणि मला कोणीही टाळू शकत नाही असं कोणीही नाही आहे. वर्गात ह्या गोष्टी होतात. म्हणजे याचं उत्तर काय असेल? समटाईम्स. जे योग्य उत्तर आहे, जे आदर्श उत्तर आहे, आयडियल आन्सर इथं अपेक्षित आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. क्वेश्चन बी. डू यू विथ युअर फ्रेंड ऑल्सो टीज, ट्रबल ऑर गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर असता का की एखाद्याला त्रास देणं, एखाद्याला चिडवणं, एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याची चीड पाडणं. आपण नावावरून एखाद्याची चीड पाडतो, तशा पद्धतीत तुम्ही तुमच्या मित्रांना साथ देता का? तर कधी कधी मी देतच नाही, मी वाईट गोष्टींना थरा देतच नाही. नाही, असं होत नाही. मुलंही खोडकर असतात. याचं सुद्धा उत्तर काय येऊ शकतं? समटाईम्स. कधी कधी, नेहमी नसतो पण समटाईम्स. ओके. क्वेश्चन नंबर सी. हाऊ डू यू हँडल द टीझिंग. मग जर तुम्हाला चिडवलं तर तुम्ही काय करतात? ते प्रकरण कोणत्या पद्धतीनं हाताळता? आता बघा, मी तुम्हाला एक उदाहरण इथं देतो. एक वेगळं उदाहरण आहे. कोलगेटची ॲड आहे. ती छोटी मुलगी शाळेत पहिल्यांदा जाते, त्यावेळेस त्या मोठ्या मुली तिला म्हणतात एक छोटा पॅकेट. म्हणजे इथं चिडवलं जातं, परंतु ती मुलगी, छोटी मुलगी, ते परिस्थिती कशी हँडल करते? ए छोटा पैकेट तुम्हारा नाम क्या है? तर ती उत्तर देते तुम्हारा नाम क्या है बडा पॅकेट. आणि मग ती हसायला लागते आणि मग त्या मैत्री करतात सर्व वेळ. म्हणजे तुमच्यासमोर येणारी परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने हाताळता हा एक महत्त्वाचा विषय आहे. मग तुम्हाला जर असं कोणी चिडवलं तर तुम्ही काय करता? रडता, यू क्राय, इग्नोर, दुर्लक्ष करता, और कंप्लेंट टू टीचर, शिक्षकांना तक्रार करता. कधी कधी दुर्लक्ष करणं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे दुर्लक्ष करणं. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जर काहीच करायचं नसेल, काहीच निर्णय आपल्याला करायचा नसेल तर दुर्लक्ष करणं हा एक चांगला पर्याय आहे. क्वेश्चन नंबर डी बघा. हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ अँड पनिश्ड इन क्लास. जेव्हा वर्गात तुम्हाला शिक्षा होते, टीचर तुम्हाला पनिशमेंट करतात, त्यावेळेस तुम्ही काय करता तुम्ही? क्राय, रडता, गेट अँग्री, चिडता, डिसाईड टू चेंज, मी बदलणार, माझ्या चुका ज्या आहेत त्या चुका सुधारून मी स्वतःमध्ये सुधारणा करणार. कोणतं उत्तर बरोबर असेल सांगा मग? याच्यामध्ये डिसाईड टू चेंज हे योग्य आन्सर आहे. ई. व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट व्हेन अदर्स ट्रबल ऑर इन्सल्ट यू. सर्वात चांगला मार्ग कोणता? ज्यावेळेस एखादी
तुम्हाला एखादी व्यक्ती त्रास देते किंवा तुमचा अपमान करते, त्याच्यामध्ये सर्वात चांगला पर्याय कोणता? टेक रिव्हेंज, बदला घेणे. इग्नोर देम टोटली, त्यांना पूर्णतः दुर्लक्ष करणं. बिकम डिप्रेस्ड, म्हणजे स्वतःच नैराश्यामध्ये जाणं, विचार करत बसणं, माझ्याकडनं काय चुकलं. चिडवलेलं असतं त्यांनी, परंतु तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. नन ऑफ देम, या वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला इथं सांगायचं असं वाटेल की सर्वात चांगला पर्याय कोणता? मी याच्या अगोदरही सांगितलं होतं की त्यांना दुर्लक्ष करायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं, आपण आपला अभ्यास करत राहायचं. अशा गोष्टी होत असतात दैनंदिन जीवनामध्येही आणि इतर ठिकाणीही होतात. आता पुढचा क्वेश्चन आहे, रिराईट युझिंग प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स. पंक्च्युएशन मार्क, विरामचिन्हे तुम्हाला द्यायचे आहेत, कॅपिटल लेटर्स काढायचे आहेत. पुढे काही वाक्य दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 1 बघा. अमर सेड आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क. आता या वाक्यामध्ये आपल्याला विरामचिन्हे, पंक्च्युएशन मार्क्स आणि कॅपिटल लेटर्स द्यायचे आहेत. वाक्याची सुरुवात डायलॉग न झालेले डायलॉग आहे, याच्यामध्ये अमरचं ए कॅपिटल येईल, त्याच्यानंतर सेड नंतर कॉमा येईल, नंतर आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क. हा डायलॉग आहे, त्यामुळे कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा इथून सुरू आणि आय हे कॅपिटल येणार आहे. आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क, फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीट. पुढचं वाक्य काय? व्हाय डिड यू गो टू नागपूर. व्हाय डिड यू गो टू नागपूर हा प्रश्न आहे. कशावरून हा प्रश्न आहे? कारण प्रश्नार्थक शब्दानंतर WH वर्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न आहे. प्रश्नार्थक क्वेश्चन मार्क याच्या शेवटी असणार आहे, त्याच्यामुळं वाक्य हे प्रश्नाचं W कॅपिटल येणार आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क येणार आहे याच्या. आणि अजून एक, नागपूर हे नेम आहे, नाव आहे एका गावाचं, त्याच्यामुळे नागपूरचं N कॅपिटल असेल. काही माझ्याकडनं पण राहणार आहेत म्हणजे पंक्च्युएशन मार्क, त्यात तुम्ही दुरुस्त करा. नेक्स्ट आहे, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्ज ॲट राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. आता हे साधं वाक्य आहे, त्याच्यामध्ये द प्रेसिडेंट, वाक्याची सुरुवात द न झालेली आहे, म्हणजे टी कॅपिटल पाहिजे इथं, टी कॅपिटल, प्रेसिडेंटचं P कॅपिटल, इंडियाचं I कॅपिटल, राष्ट्रपतीचं R कॅपिटल, भवनचं B कॅपिटल, न्यू दिल्लीचं N कॅपिटल आणि दिल्लीचं D कॅपिटल. या पद्धतीनं तुम्हाला हे करावं लागेल. नंबर 4, व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज. बघा इथं प्रश्नार्थक WH न वाक्याची सुरुवात झालेली आहे, परंतु WH नंतर, या WH वर्ड नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. वरील 2 नंबर वाक्याप्रमाणे हे वाक्य नाही, त्याच्यामुळं हा प्रश्न नाही. गोंधळून जाऊ नका की मी अगोदर सांगितलं की WH वर्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद येतं, तो प्रश्न असतो. व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज कुठं आलं आहे बघा, सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या शेवटी जर आलं तर तिथं उद्गारार्थी चिन्ह येतं, त्याच्यामुळं Wचं काय सांगावं लागेल बघा इथं, व्हॉटचं W कॅपिटल असेल आणि शेवटी उद्गारार्थी चिन्ह असेल. ठीक आहे, पुढं 5, फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी आर ब्रँचेस ऑफ सायन्स. याच्यामध्ये फिजिक्सचं P कॅपिटल, केमिस्ट्रीचं C कॅपिटल, झुलॉजीचं Z कॅपिटल, बॉटनीचं B कॅपिटल आणि शेवटी क्वेश्चन मार्क, ब्रँचेस ऑफ सायन्स. हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा काय म्हटलेलं आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू गेट रीड ऑफ निगेटिव्ह बॅड क्वालिटीज इन युअर फ्रेंड. तुमच्या मित्रामध्ये काही दुर्गुण आहेत आणि मग त्या दुर्गुणाबद्दल तुम्हाला इथं लिहायचं आहे की तुमच्या मते सर्वात योग्य मार्ग कोणता, की तुमच्या मित्रामधून ते वाईट गुण तुम्हाला काढायचे आहेत. कोणते असतील तर तुम्ही काय सांगू शकाल? सर्वात चांगला म्हणजे त्याच्याशी बोलणं आणि त्याच्या मनामधून ज्या काही गोष्टी येतात त्या त्याच्याशी चर्चा केली पाहिजे, संवाद झाला पाहिजे मित्राशी. आणि कोणत्या गोष्टीवर विचार केला पाहिजे? ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, ज्या निकोप विचार आपल्या मनामध्ये आणतील अशा गोष्टी मनामध्ये आणल्या पाहिजेत. मग या प्रश्नाची उत्तराची सुरुवात कशा पद्धतीने होईल? प्रश्न आहे बघा, अकॉर्डिंग टू मी, बघा काय आहे, प्रश्नातलंच वाक्य घ्यायचं आपल्याला. अकॉर्डिंग टू मी, यूच्या जागेवर मी येणार आहे, इज द बेस्ट वे टू गेट रीड ऑफ निगेटिव्ह क्वालिटी ऑफ माय फ्रेंड
वूड बी टॉक अँड स्पीक आउट द थिंग्स. काय येणार? वूड बी टॉक, TALK, टॉक, अँड स्पीक आउट थिंग्स फ्रॉम हिज माइंड. स्पीक आउट थिंग्स फ्रॉम हिज माइंड. त्याच्या मनामधून, मनातल्या गोष्टी बद्दल आपण चर्चा केली पाहिजे. MIND, माइंड. ओके, अजून काय केलं पाहिजे बघा. ट्राय टू थिंक ऑन पॉझिटिव्हिटी. थिंक ऑन पॉझिटिव्हिटी. थिंक म्हणजे काय? विचार करणे. थिंक ऑन पॉझिटिव्हिटी म्हणजे काय? पॉझिटिव्हिटी म्हणजे काय? तर जे काही म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचाराबद्दल आपण त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. अँड फॉर हेल्दी माइंड. हेल्दी माइंड म्हणजे आरोग्यदायी मन जर तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याच्याशी या गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो भाग आहे मिस स्लिपरी, हा भाग चिटचॅट वॉर्मिंगअपचा हा भाग आत्ता आपण इथं पूर्ण करत आहोत. येणाऱ्या भागासाठी, येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, नवनवीन माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळेल. थँक्यू.